फक्त 143 धावांचे लक्ष्य. ऑस्ट्रेलिया सहज जिंकेल असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण एका जखमी भारतीय गोलंदाजाने असा चमत्कार केला की मेलबर्नमध्ये इतिहास घडला. कोण होता तो? चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी अजय. गप्पा क्रिकेटच्या अजयसोबत या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत भारताच्या 1980-81चा ऑस्ट्रेलिया दौरा. मेलबर्न येथे 7 ते 11 फेब्रुवारी 1981 दरम्यान खेळला गेला होता तिसरा कसोटी सामना. भारताने पहिल्या डावात 237 धावा केल्या. संदीप पाटील यांनी 64 तर कपिल देव यांनी महत्त्वपूर्ण 50 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 419 धावा करत 182 धावांची मोठी आघाडी घेतली. त्या क्षणी भारतावर पराभवाचे सावट होते. मात्र दुसऱ्या डावात भारताने जोरदार पुनरागमन केले. गुंडप्पा विश्वनाथ यांच्या शानदार 114 आणि सुरिंदर अमरनाथ यांच्या 72 धावांच्या जोरावर भारताने 324 धावा उभारल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर 143 धावांचे लक्ष्य ठेवले. 143 धावांचे लक्ष्य अगदी सहज आणि सोपे. पण त्यानंतर जे घडले ते भारताच्या क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले गेले. दुखापत असूनही कपिल देव यांनी वेगवान आणि अचूक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियन फलंदाजाची अक्षरशः दाणादाण उडवली. त्यांनी 5 बळी 28 धावात घेतले आणि संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 83 धावातच गारात झाला. भारताने हा सामना 59 धावांनी जिंकला. या ऐतिहासिक सामन्याच्या दुसऱ्या डावात कपिल देव यांच्या 5 बळींच्या जादुई गोलंदाजांनी विजय निश्चित झाला. मात्र पहिल्या डावातील 114 धावांच्या अप्रतिम खेळीमुळे गुंडप्पा विश्वनाथ यांना सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. जर तुम्हाला अशा ऐतिहासिक क्रिकेट सामन्यांच्या रंजक कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गप्पा क्रिकेटच्या अजयसोबतला नक्की फॉलो करा. धन्यवाद.